जरा 200 रुपयाला भरपूर हात मागतो. झालं बरोबर फोन करा. साऊंड कुठे चालू करायचं आहे. चला धन्यवाद. या ठिकाणी सर्व भक्तांचं आणि यांना महिलांनी सांगेल ज्या भक्तांची मनोकामना ती पूर्ण करावी, त्याची इच्छा काय असेल ती पूर्ण करावी. त्याच्यावर दुःख आहे संस्कृत नाही. त्या पूर्ण दुःखासाठी मला बरोबर भुगेल होतो. फक्त मी भुगत असा शब्द यांना मला ती नसता दुसरं काहीच न मागू नका. नाव ठरवून सांगितलं. डोणगाव यल्लामा देवी यात्रेत यावर्षी प्रथमतः हेडगेवार रक्त पतसंस्था या ब्लड बँकेकडून रक्तदान आयोजित केलेलं आहे. रक्तदान करणे हे राष्ट्रहिताचंच कार्य आहे.
धार्मिक कार्य करत असताना त्याला जोड म्हणून राष्ट्रहिताचंही कार्य आम्ही या ठिकाणी यावर्षी नव्यानेच रक्तदान करण्याचा उपक्रम राबवित आहोत. श्री रेणुका यल्लामादेवी चॅरिटेबल ट्रस्ट समस्त ग्रामस्थ देवीभक्त यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आम्ही इथं सादर करतोय. हेडगेवार पतसंस्था यांचंही या ठिकाणी आम्हाला सहकार्य लाभलं. देवस्थान जास्तीत जास्त प्रसिद्ध करण्यामध्ये त्यांचंही योगदान यावर्षी असेल. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार, मी विष्णू पुजारी, डोणगाव श्री रेणुका यल्लामादेवी मूळ अधिष्ठान यात्रेला येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे प्रथमतः सर्व स्वागत करतो सर्वांचे. व यात्रेला 8 जानेवारी 2024 आज रोजी सकाळी पहाटेपासून गंध, लिंब, दंडवत अशा पद्धतीने यात्रेला सुरुवात होते आणि विजापूरहून नवसाची फुलं येतात. नवसाची फुलं अर्पण झाल्यानंतर ना महानैवेद्य असतो. महानैवेद्य दाखवून झाल्यानंतर ना महाआरती होते. तदनंतर ना गावाच्या सर्व भाविक भक्तांचे, ग्रामस्थांचे, देवीचे जे भक्त आहेत बाहेरगावचे येणारे त्या सर्वांचे नैवेद्य सुरू होतात. तिथून नैवेद्य सुरू झाल्यानंतर आज दिवसभरामध्ये गंध, लिंब, लेकरं, लहान मुलं शिखरावरून टाकणे असा विविध कार्यक्रम रात्रभर चालतो, दिवसभर चालतो. आणि आज रात्रीच्याला मनोरंजनचा कार्यक्रम होईल. आज रोजी संध्याकाळी कार्यक्रम रात्री छबिना 8 वाजता निघेल. छबिना गावातील देवांच्या भेटी घेऊन मानकऱ्यांच्या घरी मान देऊन त्या मानकऱ्यांची घरी गेल्यानंतर ना देवीला मान दिला जातो. तिथून आल्यानंतर संध्याकाळी देवी मंदिरामध्ये बसविली जाईल. परत नंतर ना सकाळी छबिना असेल. रात्रीच्याला मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे सकाळी 8 वाजता म्हणजे 9 जानेवारी 2024 या रोजी सकाळी परत गावामध्ये छबिना जाईल. छबिना जाऊन आल्यानंतर ना मानाची घरं भक्तांच्या घरी मान देईल. मान देऊन आल्यानंतर ना मग मात्र खिचचा कार्यक्रम होईल. खिच कार्यक्रम झाल्यानंतर यात्रेची सांगता होईल, महाप्रसाद वाटप होईल. परंतु ह्या यात्रेला सर्वात महत्त्वाचं सहकार्य सलगरवस्ती पोलीस स्टेशन व त्यांची टीम या सर्वांचं सहकार्य लाभतंय. आणि यात्रेला भरभरून मदत करणारे हे जे भाविक भक्त आहेत, ग्रामस्थ आहेत, देवीचे भक्तगण आहेत त्यांचं लागतंय. आणि ह्या यात्रेला जास्तीत जास्त प्रसिद्ध करण्यासाठी नारायण घंटे बंधू यांच्याकडून यात्रेला सर्वात मोठं योगदान मिळतंय की यात्रा प्रसिद्ध होण्यासाठी नारायण घंटे यांचं सर्वात मोठं सहकार्य आहे. त्या सर्वांना, देवी भक्तांना, सर्व ग्रामस्थांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व सर्वांना उत्तम आरोग्य लाभो, धनसंपत्ती मिळो अशी देवी चरणी प्रार्थना करतो. एलहारे रेणुका उदय उदय, परशुराम जोगी उदय उदय, आई राजा उदय उदय, सदानंदीचा उदय उदय. शरणात पाया पडून येते. Okay.